नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलेन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शरदचंद्र गोखले यांनी. प्रकाशन साधना प्रकाशन, पुणे. वाचन स्वर दीपाली कात्रे. रोपटी कशी वाढतात हाही एक मला स्वतंत्र धडाच होता. आम्ही एक लिलीचे रोप विकत आणलं आणि ते कुंडीत लावून खिडकीत ठेवलं. आता लवकरच हिरव्या टोकदार कळ्या उमलू लागल्या. त्या नाजूक आणि बोटासारख्या लांब पाकळ्या हळूच उघडू लागल्या. जणू आपल्या अंतरंगात लपवलेली माधुरी प्रगट करावयास त्या लाजत होत्या. अर्थातच एकदा उमलावयास सुरुवात झाल्यावर फूल लवकर उमललं, परंतु त्यातही एक पद्धत होती. साऱ्या कळ्यांमध्ये एक कळी मोठी आणि इतरांपेक्षा अशी सुंदर असतेच. ती कळी आपल्या भोवतीचे आवरण मोठ्या दिमाखाने दूर करते. जणू काही त्या मऊ रेशमी पाकळ्यांना ठाऊकच असतं की ती कळी लिलीच्या साऱ्या फुलांची अनभिषिक्त राणी आहे. तिच्या इतर लाजऱ्या बहिणी आपल्या गोड चेहऱ्यावरची हिरवी आवरणं लाजत लाजत दूर करीत. शेवटी सारे रोप सौंदर्याने आणि सुगंधाने डोलू लागेल. एकदा खिडकीत ठेवलेल्या काचपात्रात 11 छोटे छोटे बेडूक होते. आता त्यांच्याविषयी मला अत्यंत कुतूहल होतं. आता त्या भांड्यात हात घातल्याबरोबर ते झेप घेऊन धावू लागत आणि त्याची मला फार गंमत वाटे. मी त्यांना पकडून माझ्या तळ हातातून उड्या मारावयास लावे. एके दिवशी त्यातला एक अतिउत्साही बेडूक त्या काचपात्राच्या बाहेर पडला आणि त्याने जमिनीवरच उडी मारली, टुणकन. आता जमिनीवर तो पडला खरा, पण मेल्यासारखाच दिसत होता. परंतु त्याच्या वळवळणाऱ्या शेपटीवरूनच तो जिवंत असल्याचे कळे. त्याला परत पाण्यात सोडल्याबरोबर तो तीर मारून तळाशी गेला आणि आनंदाने भांड्यात गोल गोल पोहू लागला. तो बेडूक धाडसाने उडी मारून बाहेर आला होता. थोडा वेळ त्याने हे बाहेरचे जग पाहिले होते, पण बहुधा शेवटी आपल्या काचेच्या सुंदर घरातच राहणे त्याने पसंत केले. त्या भांड्यातील पाण वनस्पतींच्या आश्रयाने राहणं आणि तिथेच मोठे होणं त्याला बाहेरच्या जगापेक्षा पसंत असावं. त्या भांड्यातल्या छोट्या बागेच्या टोकाला तो गेला आणि तिथे बसून त्याने आपले गाणे गाऊन आमची मात्र करमणूक केली. अशा रीतीने प्रत्यक्ष प्राण्यांच्यापासून मी शिकत गेले. सुरुवातीला काय झालं, मी म्हणजे सुप्त आकांक्षाचा आणि अपेक्षांचा एक थंड गोळाच खरं तर होते, अगदी सुरुवातीला. परंतु आता नाही. सुलिव्हॅन बाई आल्यापासून त्यांनी काय केलं, माझ्या अंगातले गुण प्रकट केले आणि वाढीस लावले. त्या आल्याबरोबर माझ्या भोवती प्रेम आणि आनंदाचे वातावरण पसरले आणि भोवतालच्या जीवनाचा अर्थ मला कळू लागला. भोवतालच्या जगातल्या प्रत्येक वस्तूतील सौंदर्य मला दाखवण्याची कोणतीही संधी त्यांनी दवडली नाही. माझे आयुष्य, आचार आणि विचार अधिक मधुर आणि अधिक उपयुक्त करण्याचा निधिध्याससुद्धा त्यांनी केव्हाही सोडला नाही. माझं प्राथमिक शिक्षण इतकं सहज आणि इतकं मनोरंजक करण्याचं सारं श्रेय सुलिव्हॅन बाईंची प्रतिभा, अपार सहानुभूती आणि प्रेमळ पद्धती यांनाच आहे, नाही का? माझं सारं शिक्षण मला सोपं वाटलं. याचं कारण कोणत्या वेळी काय शिकवावं व मला ते केव्हा जास्तीत जास्त समजेल याचा विवेक बाईंनी केला. बाईंना असे वाटते की सुरुवातीला मुलांचे मन एखाद्या उथळ ओढ्यासारखे असते. शिक्षणाच्या खडकाळ मार्गावरून नाचत खिदळत तो ओढा जात असतो. वाटेत कोठे कोठे त्यात एखाद्या फुलाचे, एखाद्या झुडुपाचे तर क्वचित एखाद्या ढगाचे प्रतिबिंब पडते. पण हा ओढा पुढे विस्तार पावून त्याची खोल नदी होण्याकरता त्याला डोंगरावरून पाझरणारे झरे, जमिनीतून झिरपणारे प्रवाह मिळावयास हवेत.
अशा रीतीने जर त्या ओढ्याचे एखाद्या नदीच्या प्रशांत पात्रात रूपांतर झाले तरच त्याच्या नितळ पृष्ठभागावर डोकावणाऱ्या डोंगराचे, गर्द झाडांच्या सावल्यांचे, वरच्या निळ्या आभाळाचे आणि त्याचप्रमाणे चिमुकल्या फुलांचे सुद्धा प्रतिबिंब पडू शकते. बाईंनी माझ्या अवखळ मनाला शिक्षणाच्या या वाटेवरून नेऊन पुढे त्याला ज्ञानाचे झरे लाभून विस्तार व्हावा अशाच रीतीने माझ्या अभ्यासाचे मार्गदर्शन केले. खरं तर कोणताही शिक्षक मुलाला वर्गात नेऊ शकतो, पण त्याला शिकायला लावणं प्रत्येकास शक्य होतेच असे नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्याला काय शिकावे, कसे शिकावे याचे स्वातंत्र्य आहे असे वाटले तरच तो आनंदाने अभ्यास करू शकतो. एखादा अवघड विषय समजावून घेताना किंवा पाठ्यपुस्तकातला कठीण विषय वाचताना तो जर मनाचा निश्चय करून हसत खेळत वाचू लागेल, अवघड धडा शिकल्यावर होणाऱ्या आनंदाची किंवा चुकल्यावर होणाऱ्या निराशेची त्याला योग्य ती जाणीव निर्माण झाली असेल तरच तो यशस्वी विद्यार्थी ठरू शकेल. सुलिव्हॅन बाई आणि मी मनाने इतक्या एकत्र आलेलो आहोत की मला माझ्या मनाने वेगळा असा आमचा विचार करताच येत नाही. मला जे सौंदर्य प्रतीत होते त्याचे कारण माझ्या जन्मजात प्रवृत्तीत किती आहे आणि सुलिव्हॅन बाईंच्या शिकवणुकीत किती आहे हे सांगणे फार कठीण आहे. मला असे वाटते की बाईंचे जीवन माझ्या जीवनातच मिसळलेले आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी जीवन जगते आहे. माझ्यामध्ये जे जे काही चांगले आहे ते सारे त्यांचे आहे. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असा एकही गुण नाही, असं एकही ध्येय नाही किंवा असा एकही आनंद नाही की जो आपोआप फुलून आला आहे. या साऱ्या विकसनाचे सर्वस्वी श्रेय बाईंच्या अमृत स्पर्शाला आहे. त्यामुळेच माझ्या जीवनाची शिळा उद्धरली गेली. सुलिव्हॅन बाई आल्यानंतरचा पहिला नाताळ अगदी अविस्मरणीय आहे. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाने मला एक एक भेट देऊन चकित करण्याचं ठरवलं होतं. पण खरी गंमत तर तीच आहे ना. मी आणि सुलिव्हॅन बाईंनीसुद्धा घरातल्या प्रत्येक माणसाला भेट देण्याकरता काही वस्तू तयार केल्या होत्या. त्या वस्तू कोणत्या आहेत हे गुप्त ठेवल्याने त्या भेटीच्यामुळे होणारा आनंद काही वेगळाच प्रकारचा. माझी उत्सुकता आणखी वाढवावी म्हणून माझ्या मैत्रिणींना त्या वस्तूंबाबत काहीतरी अर्धवट सूचना देत किंवा माझ्या हातात अर्धेमुर्धे वाक्य खुणानी करत मला भेट येणाऱ्या वस्तू काय असाव्यात याचा अंदाज करायचा खेळ. मी आणि बाई कित्येक वेळ हा खेळ खेळायचो आणि कोणत्याही धड्यापेक्षा या धड्यातूनच मी भाषेचा पुष्कळसा उपयोग शिकले. दररोज संध्याकाळी धगधगणाऱ्या शेकोटीभोवती बसून आम्ही हा खेळ खेळत असू. जसजसा नाताळ जवळ येत चालला तसतशी या खेळातली गंमत वाढत गेली. नाताळच्या पूर्वरात्री शाळेतल्या मुलांनी नाताळाचे झाड तयार केले. तिथे मला बोलवण्यात आलं. वर्गाच्या मध्यभागी मेणबत्त्या सगळं लावून रोषणाई केलेली आणि ते झाड त्या मंद प्रकाशात खूप छान चमकत होतं. त्या झाडाच्या फांद्यांना आश्चर्यकारक अशा सुंदर वस्तूंची फळं लटकावलेली होती. तो क्षण तर माझ्या सर्वोच्च आनंदाचा होता. मी नाचले, त्या झाडाभोवती आनंदाने फेर धरला. तिथे जमलेल्या प्रत्येक मुलाला भेटीदाखल एक एक वस्तू मिळावयाची आहे हे समजताच माझाही आनंद दुणावला. त्या आतिथ्यशील लोकांनी माझ्या हस्ते त्या वस्तू देण्याचं ठरवलं. आता या वस्तू देण्याच्या आनंदाच्या भरात मला मिळालेल्या भेटीचा विचार मी विसरूनच गेले. परंतु त्या मिळण्याची वेळ येताच माझी उत्सुकता अगदी कळसाला पोचली. माझी खात्री होतीच की ज्याचा चुटपुट्टा उल्लेख माझ्या मैत्रिणीने केला होता त्या वस्तू मला मिळणार नाहीत. उलट बाईंनी मला सांगितले होते की मला मिळावयाच्या गोष्टी त्याहीपेक्षा सुंदर होत्या. अर्थात त्यांनी मला असेही सांगितले की शाळेत मिळालेल्या वस्तूंवर आता मी संतुष्ट राहावे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी पहाटे ठरलेल्या वस्तू आपोआप मिळतील.
धन्यवाद.